मसाजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांच्या फरकाने बाजी मारत दणदणीत विजय मिळवलेला आहे। तर मसाजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि या धक्कादायक घटनेमुळे हे सरपंच पद रिक्त होतं। संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या मसाजोगच्या ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणूक काल झाली होती। त्याची मतमोजणी आज झाली। या निवडणुकीमध्ये संतोष देशमुख यांच्या ज्या पत्नी आहेत अश्विनी देशमुख त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि स्वरूपानंद देशमुख हे विजयी झाले। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, संतोष देशमुख यांनी गावासाठी बलिदान दिलं, त्यांची हत्या झाली होती, त्यानंतर देखील गावकऱ्यांनी अशा पद्धतीने कौल दिलाय, कसं पाहताय? नाही, याच्यामध्ये खूप मोठा कालावधी गेला। निवडणूक जर 6 महिन्याच्या आत लागली असती तर ह्याचा इम्पॅक्ट दिसला असता तुम्हाला। कारण जसा रोजचा दिवस येईल तसा रोज वेगवेगळे विचार किंवा रोज वेगळा अंदाज लागत असतो। तर ही निवडणूक 16 महिन्यानंतर लागली आणि ह्याच्या 16 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या काही देशमुख कुटुंबियाला वेळ द्यावा लागला सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये, रस्त्यावरच्या संघर्षात, त्यामुळं गावाशी कुठंतरी जी नाळ होती, गावाशी जे काही रोजची देवाणघेवाण होती, त्याला कुठेतरी खंड पडल्यासारखं पडलं। आम्हाला जेवढं होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु निसर्गाचा नियम आहे की म्हणजे कोणी कोणासाठी थांबत नाही आणि हा पराभव मोठ्या मनाने आम्ही मान्य केलेला आहे आणि जो विजयी उमेदवार आहे त्याला पुढील चांगल्या शाश्वत कामासाठी मी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी चर्चा सुरुवातीला होती। स्वतः स्वरूपानंद देशमुख यांनी देखील तसं इच्छा व्यक्त केली होती, परंतु तसा प्रतिसाद कोणाकडूनच मिळाला नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं। काय नेमकं यामागचं कारण? नाही, 2च ऑप्शन होते ना, त्यांना बिनविरोध करा किंवा ह्यांना करा। मग हे जे लोक आहेत, आता 824 वोटिंग पडलेलं आहे अश्विनीताईंना, तर त्या लोकांचं मत होतं की अश्विनीताईला सरपंच करा आणि ते 920 मतदान पडले, त्या त्या लोकांना वाटत होतं की त्यांना करा। मग नेमकं करायचं कोणाला? त्यावेळेस मतदान पेटीत नव्हतं गेलेलं, मग तो पेच होता। मग कुणाला तरी उभा राहून देखील मला ह्याच भूमिकेत राहावं लागलं असतं। उलट तो रोष माझ्यावर जास्त आला असता की जर मी कुणाला तरी त्याच्या विरोधात समर्थन दिलं असतं आणि त्याचा पराभव झाला असता तर विरोधी जे विजयी उमेदवार आहे त्याचाही माझ्याशी राजकीय त्याचा द्वेष कायम राहिला असता आणि मी ज्याला समर्थन दिलंय त्याचा देखील कायमचा की जर स्वतः असते तर त्यांनी प्रयत्न जास्त केले असते, पराभव होऊ दिला नसता। अशा गोष्टीचा विचार करून आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलो। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।